हे गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द हिस्टामाइन. हिस्टामाइनचं सिंथेसिस, स्टोरेज आणि रिलीज याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो मेडिसिनल केमिस्ट्री 2चा सिलेबस आहे, त्यामधला जो फर्स्ट युनिट आहे त्यामध्ये आपल्याला अँटी हिस्टॅमिनिक एजंटचा स्टडी करायचा आहे. सो अँटी हिस्टॅमिनिकचा स्टडी करायच्या अगोदर आपल्याला हिस्टामिनचा स्टडी करावं लागणार की नेमकं हिस्टामिन काय आहे, कशा प्रकारे तो बॉडीमध्ये रोल प्ले करतो. सी, आपल्याला माहिती आहे एव्हरी ॲक्शन हॅव इट्स रिॲक्शन. प्रत्येक ॲक्शनसाठी कुठेतरी काहीतरी रिॲक्शन असते. लाईक तुम्हाला जर कोणीतरी हिट केलं तर तुम्ही काय करणार, एक तर त्याला डिफेन्स करणार किंवा त्याला परत हिट करणार, किंवा आता जनरली तर मोठ्यापणी ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, बट लहान मुलांना बघा, लहान मुलांना छोटे छोटे 2 मुलं आहे आणि एखादा मुलगा दुसऱ्याला मारतोय तर दुसरा काय करणार, दुसरा त्याला लोटून देतो किंवा त्याला परत मारतो किंवा काहीतरी स्वतःला डिफेन्स करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मोठ्यांमध्ये सुद्धा होतं. जेव्हा फायटिंग बघतो आपण तेव्हा काय होतं की हिरो येतो, हिरो जेव्हा विलनला मारतो तेव्हा विलन सुद्धा त्याला रिस्पॉन्स करतो, राईट. सो सेम वेनी आपलं बॉडी वर्क करतं. जेव्हा एखादा इन्फेक्शन, फॉरेन मटेरियल किंवा फॉरेन असा सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड करतो जो अनवॉन्टेड असतो, त्याला रिस्पॉन्स करायसाठी जी काही मेकॅनिझम वर्क करते त्याला आपण काय करतो, त्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम. ठीक आहे, ह्याच इम्युन सिस्टीमचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे हिस्टामाइन. ओके, सो हा हिस्टामाइन कुठे प्रेझेंट असतो तर थ्रूआउट बॉडीमध्ये हा हिस्टामाइन प्रेझेंट असतो. जेव्हा कुठे एखादी अनवॉन्टेड रिॲक्शन होत असणार किंवा अनवॉन्टेड ॲलर्जिक कंडिशन होते त्यावेळेस ही जी हिस्टामाइन आहे ती ॲक्टिवेट होते. ठीक आहे, सो हिस्टामाइन ओव्हरऑल काय तर हा एक प्रकारचा ऑटोकॉइड्स आहे. ऑटोकॉइड्स म्हणजे काय तर हा एक सेल्फ जनरेटेड हार्मोन आहे. याला कुठल्याही प्रकारचं कमांड द्यायची गरज नाही आहे की आता हिस्टामाइनची गरज आहे तुम्ही रिलीज व्हा. हा सेल्फ वर्क करणारा हा हॉर्मोन आहे. म्हणजे आता मला बघा, आपण आता इंडियामध्ये राहतोय, बॉर्डरमध्ये बघा आपले जे काही सैनिक्स आहेत ते सैनिक्स कंटिन्युअसली 24/7 आपल्यासाठी वर्क करत असतात. मग आता एखादा बाहेरून कोणीतरी आपल्या देशामध्ये जर घुसण्याचा प्रयत्न केला तर मग आपली हे जी काही सिस्टीम आहे जी आपल्याला डिफेन्स करत असते ती वाट बघत नाही एखाद्या कमांडची की याला किल करा तुम्ही, याला मारा, याला पकडा. नाही, त्याला कोणतरी बाहेरून येताना दिसलं तर तो डायरेक्टली त्याला किल करतो. ठीक आहे, म्हणजे एखादा बाहेरून कोणी अटॅक करणारा आला तर मग ही जी काही आपली डिफेन्स सिस्टीम आहे त्याला तिथेच ते किल करतात किंवा जे काही पर्टिक्युलर ॲक्शन घ्यायची आहे ती ॲक्शन घेतात. सो इथे यांना सांगायची गरज पडत नाही, ते त्यांचं जे काही वर्क आहे ते प्रॉपर वेनी करतात. सो आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे जे काही हिस्टामाइन आहे हे एक डिफेन्स सिस्टीम म्हणून वर्क करतो. सो एक्सटर्नली एखादं इन्फेक्शन आलं किंवा एखादी ॲलर्जिक कंडिशन आली तर याला कुठल्याही प्रकारचं कमांड लागत नाही ब्रेन थ्रू, हा स्वतः रिलीज होतं आणि स्वतः फाईट करतो अगेन्स्ट दॅट फॉरेन मटेरियल. ओके, सो ऑटोकॉइड्स कडला आहे हिस्टामाइन. आपल्याला एक बेसिक आयडिया आली आहे की हा काय आहे तर हा आपल्या इम्युन सिस्टीमचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा असा हॉर्मोन्स आहे. हा काय करतो, याचं फंक्शन काय आहे तर डिफेन्स मेकॅनिझममध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे, नाव द थिंग इज आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला दिला आहे सिंथेसिस, स्टोरेज अँड रिलीज ऑफ अवर हिस्टामाइन. ऑब्व्हियसली आपल्याला एक्झाम द्यायची आहे, फक्त इन्फॉर्मेशन गेन करून आपल्याला जमणार नाही, तर आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा छान असे मार्क्स गेन करायचे आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघूया की आपण कुठल्या कुठल्या पॉईंटवरती कव्हर करायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या काही मी नोट्स प्रिपेअर केल्या आहे ज्या तुम्हाला स्टडी प्रिपरेशनसाठी भरपूर अशा हेल्पफुल ठरू शकते. ह्या शॉर्ट नोट्स आहे ज्या मी माझ्या स्वतः प्रिपेअर करत असते. जर तुम्हाला पाहिजे असणार तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल करून देईल. सायमल्टेनियसली ज्या लॉंग नोट्स आहेत त्यासुद्धा माझ्याकडे आहे. प्रत्येकाच्या लॉंग नोट्स आणि शॉर्ट नोट्ससुद्धा मी प्रिपेअर करत असते. काय होतं की लॉंग नोट्समध्ये आपण आपले कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, बट आपल्याला जेव्हा रिव्हिजन करायची असते तेव्हा कारण भरपूर असे टॉपिक्स असतात, भरपूर असे युनिट्स असतात, आपल्याला ॲट अ टाईम रिव्हिजन करायचे असतं. सो ह्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या भरपूर अशा हेल्पफुल करतात. सो जर तुम्हाला पाहिजे असणार तर मी अवेलेबल करून देईल. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन इझिली डाउनलोड करू शकता. अगेन हिस्टामाइनचं जे काही सिंथेसिस आहे कशा प्रकारे होतं तर हिस्टामाइनचं जर केमिकली स्ट्रक्चर बघितलं तर यामध्ये एक इमिडाझोल रिंग आहे आणि एक अमिनो कंपाऊंड आहे. ओके, सो स्ट्रक्चरमध्ये काय तर इमिडाझोल रिंग आणि एक अमिनो कंपाऊंड. बॉडीमध्ये जेव्हा आपला हिस्टामाइन सिंथेसाइज्ड होतं तर त्यासाठी एक सिंगल अशी स्टेप लागते फॉर अ सिंथेसिस ऑफ अवर हिस्टामाइन.
ती स्टेप कुठली आहे तर ती आहे डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे. सो डिकार्बोक्सिलेशनच्या प्रोसेसनं हा आपला हिस्टामाइन सिंथेसाइज्ड होतो. मग डिकार्बोक्सिलेशन कशाचं होतं तर हिस्टेडीनचं डिकार्बोक्सिलेशन होतं. हिस्टामाइन आणि हिस्टेडीनचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन कंपाऊंडमध्ये फरक काय तर फक्त CO2 दॅट इज COO कार्बन डायऑक्साईडचाच फक्त फरक आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. सो हिस्टेडीनमधनं जेव्हा CO2 हा रिलीज होतो त्याला आपण डिकार्बोक्सिलेशन म्हणतो आणि जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो आपला हिस्टामाइन म्हणजेच काय तर आपला डिफेन्स मेकॅनिझम. राईट. सो आपला हिस्टामाइन अशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो. नाव द मेन थिंग हा सिंथेसाइज्ड कुठं होतो तर हा ओव्हर बॉडीमध्ये सिंथेसाइज्ड होतो. असा कुठलाही पार्ट नाही आहे जिथे आपला हिस्टामाइन सिंथेसाइज्ड होत नाही. स्पेशली जे आउटर बॉडी ऑर्गन आहे, युरिनरी ट्रॅक आहे, म्युकोझल लेअर आहे, यामध्ये हिस्टामाइनचं सिंथेसाइज जास्त प्रमाणात असतं. तिथे ते जास्त प्रमाणात ॲक्ट होतात कारण म्युकोझल लेअरमध्ये डायरेक्टली इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. बॅक्टेरिया जास्त प्रमाणात अटॅक करतात. सो इथे जास्त आपला हे डिफेन्स मेकॅनिझम वर्क करतो. ना स्टोरेज. आता हा हिस्टामाइन सिंथेसाइज झाला. आता हा हिस्टामाइन स्टोर कुठं होतं तर आपल्या बॉडीमध्ये माहिती आहे ब्लड सर्क्युलेशन होतं. ब्लड सर्क्युलेशनमध्ये माहिती आहे आपल्याला ब्लडमध्ये वेरियस कंपोनंट्स असतात. ह्या वेरियस कंपोनंट्समधला मेन कंपोनंट आहे WBC दॅट इज व्हाईट ब्लड सेल. ह्या व्हाईट ब्लड सेलमध्ये व्हेरियस असे डिफरंट सेल प्रेझेंट आहे. त्यामधलाच मेन दोन सेल आहे. फर्स्ट आहे मास सेल अँड सेकंड वन आहे बेसोफिल सेल. मास सेल्स आणि बेसोफिल सेल्समध्येच हे जे आपले हिस्टामाइन आहे तो आपला स्टोर्ड असतो. नाव हा जर हिस्टामाइन आपला मास सेल आणि बेसोफिल सेलमध्ये स्टोर्ड असतो तर तिथे तो आपला डिफेन्स मेकॅनिझम का शो करत नाही, तिथे तो काही रिॲक्शन आहे किंवा जे काही रिस्पॉन्स आहे तो शो का करत नाही तर जेव्हा तो स्टोरेज कंडिशनमध्ये असतो तेव्हा तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. येस ॲक्च्युली तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. तर जेव्हा आपला हा हिस्टामाइन स्टोर असतो तेव्हा तो हिपॅरिन सोबत बाउंड होतं. ठीक आहे. हिपॅरिन सोबत त्यांनी एक लिंकेज फॉर्म केलेलं असतं. जेव्हा तो हिपॅरिन सोबत अटॅच होतो तेव्हा तो इनॅक्टिव्ह असतो म्हणजे ॲज सच तो कुठल्याही प्रकारचा वर्क करत नाही. बट जशी एखादी ॲलर्जिक कंडिशन येतं तेव्हा काय होतं की हा जो हिस्टामाइन आहे आणि हिपॅरिन आहे यामधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतं. हा बॉन्ड कोण ब्रेक करतं तर आपल्या बॉडीमध्ये जे कॅल्शियम्स प्रेझेंट असतात ते कॅल्शियम हा बॉन्ड ब्रेक करतं आणि हिस्टामाइन रिलीज होऊन आपल्या सर्क्युलेशनमध्ये सर्क्युलेट होतं, ब्लडमध्ये सर्क्युलेट होतं आणि जो काही त्याची डिफेन्स मेकॅनिझम आहे ते शो करतो. ओके. सो सिंथेसिस क्लिअर आहे, स्टोरेज क्लिअर आहे आणि ऑलमोस्ट रिलीजसुद्धा क्लिअर आहे की रिलीज कशा प्रकारे होतं की हा जो हिपॅरिन आहे आणि हिस्टामाइन आहे यामधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतं. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम विच इज प्रेझेंट ऑन अवर बॉडी. सो कॅल्शियममुळं हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होता आणि हा जो काही हिस्टामाइन आहे तो रिलीज होतं. सो आय थिंक हे खूप इझी होतं. फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे हिस्टामाइनचं रोल आपल्या बॉडीमध्ये असतं आणि कशा प्रकारे तो सिंथेसाइज्ड होतो, स्टोर होतो आणि रिलीज होतं. सो गाईज इन्फॉर्मेशन जर आवडली असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय.